जैन विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई पदासाठी खरंच जागा वाढतील का यासाठी आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि गृह विभागाचं परिपत्रक शासन निर्णयसुद्धा आलेला आहे, बघू शकता. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मारवे पोलीस ठाणे, असलपा पोलीस ठाणे अशी एकूण 4 नवीन पोलीस ठाणे, 2 नवीन परिमंडळ अशा 3 सपोआ विभाग निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत बघू शकता 12 डिसेंबर 2025. आणि प्रस्तावना बघू शकता. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1, पत्र पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर 4 नवीन पोलीस ठाणे, 2 नवीन परिमंडळ, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने पदनिर्मिती त्याकरिता येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला होता. त्या अनुषंगाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील 11/11/2025 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यता विचारात घेऊन शासनाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. शासन निर्णय बघा काय झालेला आहे. शासन निर्णय पहा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मारवे पोलीस ठाणे, असलफा पोलीस ठाणे अशी एकूण 4 नवीन पोलीस ठाणे तसेच सध्याच्या पोलीस आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या 13 परिमंडळाची पुनर्रचना करून 2 नवीन परिमंडळ व 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे एवढे पोलीस ठाणे निर्माण होणार आहे याच्यासाठी मान्यता दिली आहे. मंजूर करण्यात आलेली एकूण पदे बघा. 362 कुठे भांडुप पार्क साईड पोलीस ठाणे, महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, ठीक आहे, प्रस्तावित जे नवीन आहे. आणि वाकोला निर्मल नगर पोलीस ठाणेसाठी नवीन जे निर्माण होणार ते गोळीबार पोलीस ठाणे 362, इथे सुद्धा 362. मालवणी पोलीस ठाणे, मारवे पोलीस ठाणे 362 इथे सुद्धा आहे. घाटकोपर व साकीनाका पोलीस ठाणे, असलपा पोलीस ठाणे 362. म्हणजे एकूण किती जागा वाढणार आहे तर 1448 एवढ्या जागा इथे वाढणार. आता बाकी सगळं खर्च वगैरे दिलेलं ह्या काय आपलं काही महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला फक्त जागा महत्त्वाची आहे. तर जागा बघू शकता तुम्ही किती आहे तर 1448 जागा. आता बघा या भरतीमध्ये या जागा वाढतील की नाही वाढतील हे तर आपण सांगू शकणार नाही, पण इतक्या जागेसाठी मान्यता मिळालेली आहे, म्हणजे नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता मिळालेली आहे. आता या जागा जर इन्क्लूड करायच्या म्हटलं तर आधीच्या जवळपास 2500 जागा आहेत आणि यावर्षी जर 1400 या वाढल्या तर जवळपास ही मोठी भरती होईल आणि विद्यार्थ्यांना फायदासुद्धा होईल. तर आता बघूया आपण की नेमक्या मुंबई शहराला जागा वाढतात की नाही वाढत. ठीक आहे. बाकी सगळं खाली वगैरे दिलं आहे त्यांनी. शिपाई किती असणार आहे, काय असणार आहे, शिपाईचे पदं किती असणार आहे, सगळं काही त्यांनी खाली दिलं आहे. हे शासन परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा उपलब्ध करून दिलं आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्रामची. धन्यवाद.